आता जाऊया पुढच्या बातम्यांकडे। बातम्या आहेत युद्धासंदर्भातल्या आणि त्याचा देशावर कसा परिणाम होतो या संदर्भातल्या। एलपीजीच्या तुटवड्याचा फटका बेस्टला सुद्धा आता बसू लागलेला आहे। मुंबईमध्ये गॅसच्या पुरवठ्याअभावी बेस्टची 10 उपाहारगृह आता बंद पडली आहेत, त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचेही हाल होत आहेत। गॅसचा पुरवठा सुरू करण्यात यावा, यासाठी बेस्टला आपत्कालीन सेवेचा दर्जा द्यावा अशी मागणी बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। तर इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। आतापर्यंत बेस्टचे 10 कॅन्टीन हे बंद पडलेत एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे। आता हा एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी बेस्टने राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे की बेस्टला देखील एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा, त्यामुळे आपत्कालीन सेवेमध्ये बेस्टला देखील समाविष्ट करून घ्यावं असं पत्र बेस्टच्या वतीनं केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये मागणी केलेली आहे की बेस्ट कॅन्टीनवरती मोठा कामगार वर्ग अवलंबून आहे आणि जर बेस्ट कॅन्टीन जर एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे जर बंद पडले तर याचा मोठा फटका कामगार वर्गाला बसू शकतो असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यासाठी आपत्कालीन सेवेचा दर्जा बेस्टला देण्यात यावा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे। आता कशा पद्धतीने या पत्राला प्रतिसाद देण्यात येतो, काय यांची मागणी पूर्ण होते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।